खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी बघा. त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्णत्वाला न्यावीच. त्यांनी माझ्या सभासदाला फसवू नये. मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता माळेगाव कारखान्याच्या चेअरमनशिपचं अभिनंदन. हा निकाल अनपेक्षित झालेला आहे. काय नेमकं कुठं आपण कमी पडलो? 20-1 जवळपास नीलकंठेश्वर पॅनल या ठिकाणी मात दिलेले. जरी त्या ठिकाणी घोषणा झाली नसली तरी जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय नेमकं कुठं आपला पॅनल त्या ठिकाणी कमी पडणार आणि कशा पद्धतीने आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्मचिंतन केलं जातं? या ठिकाणी सभासद भावांनो, आम्हाला आत्मची जवळ जाऊन नैतिकतेच्या माध्यमातून कसा विजय मिळवतो साखर कारखानदारी आणि शेतकऱ्याच्या सेवेमध्ये, याच्यासाठी त्यांना तिथं जावं लागेल. सातत्यानं काका तुमचं सांगणे की आपला पॅनल मोठ्या संख्येने निवडून चांगली मेजॉरिटी आपल्या पॅनलला मिळेल. मग असं असताना आपल्या पॅनल एकच खातं त्या ठिकाणी उघडता आलं. अगदी तुम्ही सरकार बचाव पॅनलचे प्रमुख आहात. तुम्हाला देखील कुठेतरी पराभव स्वीकारायला लागला. हा पराभव नेमका कशामुळे हा पराभव झाला असं वाटतं तुम्हाला? आता सांगितलं, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, प्रचंड दहशत, दबाव, सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदांना वेटीस धरायचं काम केलं गेलं. वोटिंगला पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं कामकाज करून सभासद माळेगाव तरीत आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन, सुरुवातीचं 10,000चं पेमेंट, 50 रुपयाची त्याला असलेली नोट, निवडणूक झाल्यानंतर परत 5,000, एवढ्यावर थांबले नाही. दुपारी 3 वाजता जेव्हा कल कळाला, अजूनही कल गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने, त्यांच्या टीमच्या बाजूने, त्यावेळेला पुन्हा वेगळे 10,000, 4.5-5 परत 5,000. म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन आहे माळेगावला, का आणि कशासाठी? आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं. माळेगावच्या सभासदांनी आपल्याला 8 दिवस या तालुक्यात थांबावं लागलं, वाड्या वस्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं चेअरमनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा प्रकार. शेजारचे 2 आमदार, 1 मंत्री, संपूर्ण जिल्हा कामाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझं त्यांना आव्हान आहे की दिलेला सभासदाला, राजाला जो शब्द आहे, राज्यातला सर्वाधिक भाव देऊ 5 वर्ष, तो 5 वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी. खरं तर काका, ही जी काही मतमोजणी आहे 30 तासापेक्षा अधिक काळ चालली. यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता, जे काही कर्मचारी होते, या कर्मचाऱ्यांना कुठेतरी शारीरिक आणि मानसिक ताण येत असल्याचं कारण देत ही मतमोजणी पुढे ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं होतं. मात्र असं असताना असं झालं नाही. मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी आहेत. खऱ्या अर्थानं माणसाला माणसासारखं वागवावं ही जी काही भूमिका आहे, तर त्या भूमिकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 20-21 तासाचं काम निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिलाच टप्पा पूर्ण करण्यात गेला. आणि त्यावेळेला आम्ही बघितलं
तिथला असलेला कर्मचारी, तिथले असलेले अधिकारी, तिथले असलेली शिपायापासूनची सगळी यंत्रणा यांचा पूर्ण संयम सुटलेला होता. त्यांना प्रचंड ताण येत होता. आणि तो ताण येऊन आपल्याला लेबर ऍक्ट सांगतो 8 तासापेक्षा जादा काम करता येत नाही. त्याच्यामध्ये त्याला अधिकचा 4 तासापेक्षा होऊ शकत नाही. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाची बुद्धी थांबते ज्यावेळी 20-20 तास काम करताना, त्यावेळेला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी केली. आणि त्या मागणीमध्ये काय मागितलं? फक्त 8 तासाचा अवधी विश्रांती द्या. सगळ्या गोष्टी पहाटे 5 वाजेपर्यंत हे चाललं होतं, 4 वाजेपर्यंत, आणि पहिली फेरी म्हणून ती मागणी केली. पण त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ मोजणी चालू करा अशा प्रकारची हे केलं. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. निवडणूक कायदा 60 या नियमानुसार आरओला 3 निवडणूक थांबवता येते. आणि त्यांची मनस्थिती ती नव्हती. मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारा, शासकीय कर्मचारी असेल, इतर कोणी असेल, त्याला सुद्धा ते काम अवघड झालं होतं. आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही. परंतु याच्यामध्ये सुद्धा दबाव तंत्र वापरलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं पुढं निवडणूक मतमोजणी करावी लागते. पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील मर्चंट्स बँक नाशिक यांच्या निवडणूक मतमोजणी 3 दिवस चालली होती. सकाळी 9ला चालू व्हायची, 7-7:30ला बंद व्हायची. सील करून लॉक करून जागेवर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी परत चालू व्हायची. म्हणजे हे काय सरकारच तरतूद असताना सुद्धा 40 तास लोकांना ब्रिटिश धरलं गेलं. काय अडचण होती? खरं तर अजित पवारांनी आपल्या सभांमध्ये सभासदांना मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली आहेत. चांगल्या पद्धतीनं भाव देऊ असं देखील जाहीर केले. अजित पवार ते करतील का? आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काही पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी जर भाव नाही दिला तर ही तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कशी भूमिका असणार? बघा, त्यांनी दिलेल्या आश्वासनं पूर्णत्वाला न्यावीच. त्यांनी माझ्या सभासदाला फसवू नये. मग तेच मी सांगितलं. आणि शेतकरी नेते म्हणून जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर माळेगावच्या सभासदाबरोबर तुमच्या खाजगी कारखान्याला सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला तोच भाव देण्याची परंपरा राज्याला करून आदर्श निर्माण करावा ही अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर हा जो निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे. सभासद असा निकाल देतील असं वाटलं होतं तुम्हाला? ते कधीही वाटलं नाही. जिव्यांना आम्ही सातत्यानं काम करत असताना सर्वसामान्य माणसाचं सभासदाचं काम अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठुरपणे करत असतो. आणि अशा पद्धतीचा दोघांनाही आम्हाला निकाल अपेक्षित नव्हता. अजित पवारांचं पॅनल 20-1 त्या ठिकाणी आलेले. काय शुभेच्छा अजित पवारांना तुम्ही द्याल? त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता माळेगाव कारखान्याच्या चेअरमनशिपचं अभिनंदन करतो.